Rani Chhatrapati Sambhajinagar. You are studying in the standard 3rd. So today we are going to start the 6th chapter, and the name of the chapter is Data Handling. Data Handling. So what is the name of the chapter? Data Handling. जोर से बोलो. Data Handling. भार्गव, चैप्टर का नाम क्या है इधर आकर? Your name? सब बच्चे इधर आकर. Very good, very good. All the students. Swam is also studying well. Swam bag के खाली बजाओ. Data handling. हाँ. अभी इसमें देखो टैली मार्क और there are the 3 children, Manisha, सलमा and नीरज. तो रेड कलर के कितने हैं यहाँ पर? 5 and ये 1 मतलब 6. तो कभी कभी ना हर एक नंबर के लिए खड़ी लाइन डालना पड़ती है. उसको क्या बोलते हैं? टैली मार्क. क्या बोलते हैं? टैली मार्क. टैली मार्क. जोर से बोलो. टैली मार्क. क्या बोलते हैं उसको? टैली मार्क. तो इसमें ऐसा भी लिख सकते हैं 4 होने के बाद प्रीति एक ऐसा आड़ा मार दी तो ये 5 होगा. 5 का एक बंडल और एक 6. टोटल कितने हो गए? फिर 6. मैसेज आ रहा. यू एंड प्रीति कम हियर. Come here. How much this is? 1, 2, 3, 8. काय झालं? 8. Blue color के कितने? 5 and 5, 10. Okay? You understood? How जेवढ्या रेषा असतील तेवढीच संख्या लिहायची. आता काय ते टॅली मार्क. कळालं आता? किती सोपं आहे ते रेघा मोजायचं. मग आता तुमच्या नंबर ऑफ स्टुडंट. नो म्हणजे काय? नंबर ऑफ स्टुडंट्स. याला काय असं डाटा लिहिलं. आणि ह्या उभ्या रेषाला काय म्हणतात? टॅली मार्क. काय म्हणतात? टॅली मार्क. काय म्हणतात? टॅली मार्क. हे काय मग? टॅली मार्क. हे कोणता कलर आहे? रेड, ग्रीन, ब्लू. आणि मुलांची नाव काय? मनीषा, भार्गव, सलमा, म्हणजे सलमा. बरोबर किती? तर ते खालचं काय? तिला सांग. नीरज. नीरज आहे. कळालं बेटा? आता आपण दुसरा प्रॉब्लेम. हे बघा आता इथे काय केलेलं आहे? गोल गोल करा माझ्यासोबत. पटकन लवकर गोल करा. चिकू, गुआवा, बनाना, ऑरेंज. काय फ्रूटची नावं? म्हणा सोड. गुआवा. चिकू माहिती आहे तुम्हाला. गुआवा म्हणजे काय? पेरू. बनाना म्हणजे काय? आणि ऑरेंज म्हणजे काय? तर नंबर ऑफ चिल्ड्रन ब्रॉड देअर फेवरेट फ्रूट्स. मुलांनी हे फ्रूट्स आणले. चिकू किती मुलांनी आणले? 5. म्हणजे 5 मुलांनी चिकू आणले. गुआवा किती आणले? 2. बनाना किती आणले? 3. ऑरेंज किती आणले? बरं मला सांगा. हाऊ मेनी स्टुडंट्स केम इन द फील्ड ऑफ ट्रिप. ट्रिपमध्ये किती मुलं आलेले? 5, 2, 3, 4. ठीक आहे. नाही टोटल नाही. याची टोटल करायची. जसं इथं आपल्याला टोटल करता येतं. टोटल किती? 40. आणि इथे 6 and
8 3 झाले 14 आणि हे 10 म्हणजेच काय 24. तसं इथे याची टोटल करायचं. How many students brought in the total? 14. 14 म्हणजे 40. Number of children brought chiku. किती मुलांनी चिकू आणले? 5. The fruit brought by most of the student is जास्तीत जास्त स्टुडंटनी the fruit brought most of the students. किती आणले? जास्तीत जास्त मुलांनी 5 आणले. The fruit brought least कमीत कमी मुलांनी कोणते चिकू आणले? गोवा. किती? 2. ठीक आहे. Fill in the blanks with the correct words. More, less, equal. More म्हणजे काय? जास्त. Less म्हणजे काय? आणि equal म्हणजे काय? अरे equal म्हणजे हे बघा. More म्हणजे जास्त. लेस म्हणजे काय? कमी. आणि इक्वल म्हणजे काय? बरोबर. इक्वल. कळलं तुम्हाला आता? मग आता तुम्हाला डाटा आहे कळलं ना सगळ्यांना? आता दुसरं एक्सरसाइज डायरेक्ट करू. इकडे बघा. इथे काय केलेलं आहे? मी वाचून दाखवतो एकदा. मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट युज्ड बाय स्टुडंट फॉर द म्हणजे शाळेत जायला मुलांनी कोणते कोणते वापरले? आता बाय वॉकिंग मध्ये किती मुलं चालले? 6. बस मध्ये किती चालले? 3. सायकल वरती 5. स्कूटर वरती 2. रिक्षा मध्ये 4. मग जास्तीत जास्त मुलं कशाने चालले? बस. लिस्ट नंबर कमीत कमी मुलं कशाने चालले? स्कूटर 2. इथे लिहायचं स्कूटर. जास्तीत जास्त मुलं बसने लिहा नाही तर बसने. most the students come by bus. इथं बस लिहायचं. at least कमी किती राहतात? 2. by scooter. स्कूटरचं स्पेलिंग स्कूटर. ठीक आहे. तर ही एक्सरसाइज तुम्ही करून आणायची.